नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 7th पे कमिशन अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये डीए वाढीची गोड बातमी, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 7th पे कमिशन अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने सप्टेंबरमध्ये डीए वाढीची गोड अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 7th पे कमिशन अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये डीए वाढीची गोड बातमी। बघा, 7th पे कमिशन अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येणारा सप्टेंबर महिना ही आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो। 7वा वेतन आयोग म्हणजे 7th पे कमिशन अपडेट अंतर्गत महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस म्हणजे डीए वाढवण्याची शक्यता आहे। याआधीही सरकारने नेहमीच दिवाळीपूर्वी डीए वाढ जाहीर केली आहे। यंदा सप्टेंबरपासून नवरात्री सुरू होत असल्यामुळे सरकार त्याआधीच डीए वाढीचा निर्णय जाहीर करू शकते, अशी देखील चर्चा सुरू आहे। सरकार कधीही घोषणा करो, पण हा निर्णय 1 जुलै 2025 पासून लागू मानला जाणार आहे। बघा, किती वाढू शकतो डीए। जुलै 2025 साठी डीएमध्ये 3% ते 4% वाढ होण्याची अपेक्षा आहे। यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए 58% किंवा 59% पर्यंत जाऊ शकतो। सरकार दरवर्षी दोन वेळा डीए वाढवते। जानेवारीसाठी वाढीची घोषणा सामान्यतः फेब्रुवारी-मार्चमध्ये केली जाते आणि ती 1 जानेवारीपासून लागू होते। तर जुलैसाठी घोषणा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये केली जाते आणि ती 1 जुलैपासून लागू मानली जाते। त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेहमीच एरियरचा फायदा या ठिकाणी मिळतो। बघा, किती वाढू शकतो डीए। जुलै 2025 साठी डीएमध्ये 3% ते 4% वाढ होण्याची अपेक्षा आहे। यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए 58% किंवा 59% पर्यंत जाऊ शकतो। सरकार दरवर्षी दोन वेळा डीए वाढवते आणि जानेवारीसाठी वाढीची घोषणा सामान्यतः फेब्रुवारी-मार्चमध्ये केली जाते आणि ती 1 जानेवारीपासून लागू होते। तर जुलैसाठी घोषणा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये केली जाते आणि ती 1 जुलैपासून लागू मानली जाते। त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेहमीच एरियरचा फायदा मिळतो। बघा, डीए कसा ठरतो। महागाई भत्त्याचे गणित औद्योगिक कामगारांसाठी तयार होणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशांकावर म्हणजे सीपीआय आणि आयडब्ल्यू आधारित असते। हे आकडे लेबर मंत्रालय दर महिन्याला जाहीर करते। या 7व्या वेतन आयोगानुसार डीए हे गणनेचा फॉर्म्युला असा आहे। बघा, डीए पर्सेंटेज बरोबर 12 महिन्याचा सरासरी, तसेच सीपीआय मायनस आयडब्ल्यू मायनस म्हणजे वजा 261.42 भागिले 261.42 गुणिले 100। बघा, डीए एकूणच असा ठरतो। येथे 261.42 हा वर्ष 2016चा आधार म्हणजे सीपीआय मायनस आयडब्ल्यू आहे। बघा, महागाईच्या आकड्यावर अवलंबून डीए मे 2025 पर्यंतचे सीपीआय आयडब्ल्यूचे पूर्ण सरासरी आकडे हे अजून आलेले नाहीत। मात्र सीपीआय आणि एल हे कृषी कामगारांसाठी आणि सीपीआय आरएल हे ग्रामीण कामगारांसाठी यामध्ये घट दिसून आली आहे। सीपीआय मायनस एल म्हणजे 2.84% आणि सीपीआय मायनस आरएल म्हणजे 2.97%। बघा, किती टक्के होऊ शकतो डीए। जर सीपीआय आयडब्ल्यू जूनपर्यंत स्थिर राहिला किंवा किंचित वाढला तर सरकार 3 ते 4% वाढ जाहीर करू शकते। त्यामुळे एकूण डीए 58% किंवा 59 पर्यंत पोहोचेल। अंतिम घोषणा जुलै अखेर सीपीआय आयडब्ल्यूचे आकडे आल्यानंतर आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कॅबिनेटच्या मंजुरीनंतर होईल। कर्मचाऱ्यांना या वाढीचा फायदा 1 जुलै 2025 पासून एरियरसह मिळणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे 7th पे कमिशन अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये डीए वाढीची ही गोड बातमी मिळणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।